तो स्माईल करतच ते गिफ्टचा बॉक्स घेऊन वर निघाला. वर दरवाजात आला, पाहतो तर ती आरशासमोर स्वतःला न्याहाळत होती. आणि तिनं आत्ता चक्क तो शॉर्ट ड्रेस घातलेला जो त्याने मनालीला जाताना तिच्यासाठी खास घेतला होता. तो आत येत तिलाच पाहत राहिलेला, कारण तिनं तो ड्रेस आवर्जून घालणं म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याला तिला पाहूनच खूप आनंद झालेला. त्याने आत येताना पायाने डोअर लावलं. आपण ऐकत आहात गुंतन्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतन्या आतुर फिरुनी भाग 63. मृण्मयी आवरून आली ती नेहमीचे कपडे घालून. कौस्तुभ फोनवर काही करण्यात हरवलेला. ऐका ना, मी खाली आहे. सध्या साधाच ड्रेस घातलाय मी. आता किचनमध्ये काम असेल ना, जाताना दुसरा घालेल, चालेल ना असं? हो नो प्रॉब्लेम मृण्मयी. तो तसाच फोनमध्ये पाहत बोलला. मग मात्र ती खाली निघून गेली. सकाळचा नाश्ता किचनमध्ये येताच तिनं करायला घेतला. एवढ्यात आई त्यांची पूजा संपवून त्या तिच्याजवळ आल्या. मृण्मयी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. तिच्या डोक्यावरून हात फिरवून त्या तिला विश करत म्हणाल्या. ओ थँक्यू सो मच आई. तुम्हाला कसं माहीत? आम्हाला माहिती आहे, कौस्तुभने सांगितलं. आई हसत म्हणाल्या. ओके, पाया पडते हां आई. म्हणत ती त्यांच्या पायात वाकली. अशीच खूप खूप सुखी राहा. आईचा आशीर्वाद घेऊन ती गोड स्मित करत नाश्ता बनवण्यात बिझी झाली. मग पर्णिका आणि कृतीही जेव्हा किचनमध्ये आल्या तेव्हा त्या दोघींनी तिला विश केलं. हॉलमध्ये नाश्ता घेऊन आली तेव्हा केतन आणि बाबांनी विश केलं आणि तिनंही आठवणीने सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. सर्वजण अगदी आवर्जून विश करत होते. यानेच तिचं मन भरून येत होतं. आणि काय ग, कौस्तुभ कुठे आहे? आज अगदी गायब आहे. अहो आवरत आहेत वर, येतील इतक्यात, ती म्हणाली आणि तो वरून खाली येताना दिसलाच नेमका. हा काय आला? काय रे, तुमचा काही प्लॅन आहे का आजचा? केतनने विचारलं. एकच मिनिट हा. तो मोबाईलमध्ये पाहत होता आणि एवढ्यात डोअरबेल वाजली. मी बघतो म्हणत तसाच फोन घेऊन कौस्तुभ दरवाजा उघडायला गेला. बहुधा केकची डिलिव्हरी आलेली. त्याने ती घेतली आणि एवढं मोठं बॉक्स घेऊन तो डायनिंग टेबलकडे आला. हे रे काय एवढं? हा केक आहे. अरे मग आत्ता का मागवला? आपण संध्याकाळी केक कटिंग केलं असतं की रे दादा, कृती म्हणाली. हो ना कौस्तुभ, आता एवढा मोठा केक फ्रीजमध्ये नाही बसणार रे, आई म्हणाली. नाही, केक आत्ताच कट होणार आहे. ओ का रे? आई अगं मी ॲक्च्युली थोडं बाहेर घेऊन जाणार आहे तिला. मग रात्रीच येऊ. तुमचं ठरलंय का तसं आधी? मग ठीक आहे, तसं सांग ना. अगं हो, सांगणारच होतो. मृण्मयी कम, केक कट कर आधी. आणि हे काय, असा साधा का ड्रेस घातलायस आज? आपण बाहेर जाणार आहे माहिती आहे ना तुला? तो आता कुठे तिला पाहत म्हणाला. अहो सांगून तर आले तुम्हाला, मी निघताना घालेल म्हणून. नाही आत्ताच घालून ये, जा ना पटकन ये, कौस्तुभ म्हणाला. नको ना, मी जाताना घालते प्लीज, ती ओशाळून म्हणाली. अगं मृण्मयी जा ना, ते सांगताय तेवढे तर, एवढा काय विचार करतेस, ये पटकन घालून, पर्णी म्हणाली. पण ती अजूनही तिथेच घुटमळलेली. अरे यार, आता काय करू? मला सरप्राईज द्यायचं होतं कौस्तुभना. त्यांनी घेतलेला तो ड्रेस घालून या सर्वांसमोर असा ड्रेस कसा घालून येऊ मी आता? मृण्मयीला मोठा प्रश्न पडलेला. वहिनी अगं जा ना, तुला काही मदत हवी आहे का? हो म्हणजे नाही, आलेच मी, म्हणत ती नाईलाजाने वर आली आणि वर येऊन सरळ त्या सर्वांसमोर कम्फर्टेबल वाटावं असाच ड्रेस घातला. अर्थात तिला त्याचं प्लॅनिंग नेमकं काय आहे याची तरी कुठं कल्पना होती. खाली सगळे तिचीच येण्याची वाट पाहत होते. ती खाली येताच कौस्तुभने तिला केक कट करायला मध्ये घेतलं. कर आता केक कट.
तो म्हणाला तसं सर्वांवर एक बार नजर फिरवत तिनं केक कट केला. सगळेच विश करत बर्थडे सॉन्ग गात होते, पण तिच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. केक कट झाला आणि मग सर्वात आधी कौस्तुभने आणि त्याच्या पाठोपाठ सर्वांनी तिला केक भरवायला घेतला. आईंनी एवढ्यात कृतीला काहीसं खुणावलं. तशी ती धावत बेडरूममध्ये वर गेली असावी. काहीच वेळात खाली आली ते तिच्या हातात एक मोठं बॉक्स होतं. मृण्मयी बहिणी, हे तुझं गिफ्ट आणि आम्हा सर्वांकडून आहे. आम्हा सर्वांचं एक एक गिफ्ट यामध्येच ठेवलेत. ओके? ओके, थँक्यू सो मच. हो, आरामात उघडून बघ, आता काही घाई नाही. चला 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 नाश्ता करायला घेऊ. हो, मी आलेच सांबार गरम करून घेऊन, म्हणत हातातलं गिफ्ट साईडला ठेवून मृण्मयी किचनमध्ये सांबार गरम करायला घेऊन आली. मन भरून आलेलं तिचं. डोळेही पाणावलेले. पहिल्यांदा आयुष्यात असा सर्वांसोबत बर्थडे साजरा होत होता आणि प्रेमाने दिलेले गिफ्टही मिळत होते. आणि तिच्यासाठी ते फक्त गिफ्ट नव्हते, अतिशय बहुमूल्य अशी आठवण होती. यातून तरीही तिच्या आईची आठवण तिला झालीच. आपल्या घरातल्यांना आपली काहीच आठवण येत नसावी का, या प्रश्नाने उगाच मनात खोल हुरहुर वाटून गेलेली तिला. पण जे नाही त्याचा विचार करून मनाला त्रास द्यायचा नाही असं मनाशी ठरवून जे मिळालंय ते गोड मानून तिनं विचार बदलला. पण या घरातली माणसं आपल्यासाठी अतिशय खास आणि महत्त्वाची आहेत याची खूणगाठ मात्र तिनं मनाशी पक्की केली. मृण्मयी, झालं असेल सांबार गरम तर घेऊन ये ग. आईचा आवाज बाहेरून आला. तसं तिने पाणावलेले डोळे पुसले आणि पाहते तर सांबार बऱ्यापैकी गरम झालेलं. ती लगेचच ते घेऊन बाहेर आली. सगळ्यांना नाश्ता आणि केक सर्व केला गेला आणि सर्वांनी सोबत मिळून नाश्ता केला. नाश्ता झाला तशी कृती निघून गेली. केतन तयार व्हायला गेलेला आणि पर्णीही तिचं आवरू लागलेली. बाबा पाय मोकळे करायला बाहेर पडलेले. आईचंही काही न काही चालूच होतं. नाश्त्यानंतरही मृण्मयीचं डायनिंग टेबल आवरणं वगैरे चालूच होतं आणि तिचं काम संपेना पाहून मग मात्र कौस्तुभ मृण्मयीला म्हणाला, मृण्मयी, तयार आहेस ना? जर काही आवरायचं असेल तर आवरून घे, आपल्याला निघायचंय, विसरली नाहीस ना? हो, नाही हो विसरले. आई, आत्ता जेवणाचं काय बनवायचंय? अगं, आम्ही पाहतो ते, तू जा ग, आवर जा, एन्जॉय कर, आज तुझा दिवस आहे. हो, पण एखादी गोष्ट करून निघाले असते ना मी. तुम्ही एकट्या तरी काय काय करणार? तशी ही कणिक मळली आहे मी. भाजीची तयारी झाली आहे, तेवढीच फोडणीला टाकते आणि कुकर लावून मग निघेन. आईशी बोलता बोलता ती कौस्तुभकडे प्लीज असं बारीक तोंड करून म्हणाली. बरं बघ, तुला जमतंय तसं, असं काही कंपल्शन नाही आहे. नाही हो, करते मी आलेच एक 15 मिनिटात, कौस्तुभला म्हणत मृण्मयी किचनमध्ये आली. तीही तर आईंचा विचार करत होती, त्यालाही कळत होतं आणि उलट तिचं कौतुकही वाटत होतं. पर्णिका प्रेग्नेंट आहे आणि ती जॉबवर जाते, त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी मृण्मयी आणि आईवर तर असायची. आणि मृण्मयी नाही तर मग सगळं आईला करावं लागणार. तिचा हा विचार ही काही चूक नव्हता. सो तो तिची वाट पाहत राहिला. काहीच वेळात ठरवल्याप्रमाणे मृण्मयी किचनमधली कामं आवरून बाहेर आली. माझं झालंय, मी जस्ट माझी पर्स घेऊन आले, वर येते. आलेच म्हणत ती वर गेली. कौस्तुभ, काय ग आई, काही हवंय का? नाही रे, मृण्मयी रे, तिच्याबद्दल बोलायचं होतं. खरंच गोड आहे रे ही मुलगी, जाणीव आहे तिला. आता बघ ना, मला एकटीलाच काम करावं लागेल म्हणून सगळं करत बसली. एवढी चांगली मुलगी असून असं कसं रे तिचे आई वडील? सोड नाही, त्यांचा विषयही नको. त्यासाठीच तर मला तिचं वाईट वाटतं. तिला कसं वाटतं असेल बघ ना. पण तू हे बरं केलंस, आता छान एन्जॉय करा. आणि तरी किती वाजता याल? हो, रात्री उगाच जास्त उशीर करू नकोस हा कौस्तुभ. हो ग, नाही करत. चल, मी कार काढतो. घेऊन जाऊ ना कार का बाईक नेऊ आई? मी कन्फ्यूज आहे आज. तुला जे योग्य वाटतं ते कर. बरं, बाईकच नेतो. माझ्या बाईकची की वर आहे, आलोच घेऊन. थोडा विचार कर म्हणत तो बेडरूममध्ये निघाला.
अरे चाललायस तर तिचं गिफ्ट घेऊन जा, ती विसरली बघ इथेच, आई म्हणाली. हो दे. तो स्माईल करतच तो गिफ्टचा बॉक्स घेऊन वर निघाला. वर दरवाजात आला, पाहतो तर ती आरशासमोर स्वतःला न्याहाळत होती आणि तिनं आता चक्क तो शॉर्ट ड्रेस घातलेला जो त्याने मनालीला जाताना तिच्यासाठी खास घेतला होता. तो आत येत तिलाच पाहत राहिलेला, कारण तिनं तो ड्रेस आवर्जून घालणं म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याला तिला पाहूनच खूप आनंद झालेला. त्याने आत येतानाच पायाने डोअर लावलं. दरवाजा लागल्याचा आवाज आला आणि तिला एकदम तो आत आल्याचं लक्षात आलं. ती आता मागे वळून त्याच्याकडे पाहत होती आणि त्याला पाहून ती ओशाळली. हा घातला तर चालेल ना, म्हणजे मला घालायचा होता, तिने घाबरत विचारलं. तसं तो तिच्या दिशेने चालत आला. तिथे येत हातातला गिफ्टचा बॉक्स बेडवर ठेवला आणि त्याने त्याचा मोर्चा सरळ तिच्याकडे वळवला. त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. ओठांवर ओठ घट्ट करत तो तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत राहिलेला. बहुतेक आनंदलेला तो तिला डोळ्यात भरून घेत होता. काय झालं, असं का पाहताय? खराब नाही ना दिसत आहे हा मला? कसं सांगू कसा दिसतोय? शब्दात सांगणं अवघड आहे ना. हां सांगा ना, खराब वाटत असेल तर मग, ती घाबरत म्हणाली. आणि त्याने मात्र क्षणाचाही विलंब न करता तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. अगदी उत्कटपणे तिच्या ओठात हरवू लागलेला तो. आणि आता वेगळ्या शब्दांची तिलाही काही गरज नव्हती. ती सुद्धा कधी त्याच्या मिठीत हरवली तिचं तिलाही कळलंच नव्हतं. त्याने एक क्षणाला तिच्यात स्वतःला हरवत तिला बेडवर घेतलेलं आणि तिच्या वर आलेला. हो काय करताय, जायचंय ना आपल्याला. मग तू हा ड्रेस का घातलास? कसली गोड दिसतेस मृण्मयी, आता मी कसं थांबवू स्वतःला, म्हणत त्याने तिच्या मानेत चेहरा घुसळला आणि त्याच्या स्पर्शाने एक गोड शिरशिरी तिच्या अंगावर उमटून गेली. काही बेधुंद क्षण असेच पुढे सरत होते दोघांमध्ये. वेळेचं भानही नव्हतं आणि एवढ्यात त्याचा फोन कॉल वाजू लागला. त्याचा तो भानावर आला. अरे यार, ही समीरा का कॉल करते आता? बोल समीरा. ओ हो समीरा, तू घे ना सांभाळून आजचा दिवस. बरं ठीक आहे, पण 5च मिनिट हां, त्यापेक्षा जास्त वेळ थांबणार नाही हां मी ऑफिसमध्ये. मृण्मयी चल, तिला म्हणत तो उठला आणि आरशात केस नीट करत त्याने बाईकची की उचलली आणि बाहेर पडला. मृण्मयीनेही तिचे केस आणि कपडे नीट केले आणि तीही त्याच्या मागोमाग गार्डनमध्ये आली. त्याने ऑलरेडी बाईक स्टार्ट केली होती. कौस्तुभ, कुठं निघालोय ते तर सांगा, तिनं बसतच विचारलं. अगं कळेल तिथं गेल्यावर, सरप्राईज येते, ते फक्त एक 5 मिनिट ऑफिसमध्ये जावं लागेल. हां सॉरी, तो तिला म्हणाला. इट्स ओके, ती म्हणाली आणि त्याला पाठीमागून घट्ट बिलगून बसली. अगदी त्याने काही न सांगता आणि बाईक वेगाने गेटबाहेर पडली. कौस्तुभच्या गालात तर ब्राईट होत जाणारं स्मित होतंच, पण त्याच्या मागे बसलेल्या मृण्मयीच्याही गालातलं स्मित आज अगदी गडद होत चाललेलं. त्याचा सहवास ती अगदी आनंदाने अनुभवत होती. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. बघूया आणखी काय एन्जॉय करतायत ते आणि कुठं जात आहेत. काही वेगळं लेसन तिला या ट्रिपमध्ये मिळणार आहे का, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.